पुणे जिल्ह्यामध्ये जत्रा यात्रांचा उत्सव सुरू आहे। वेगवेगळ्या धार्मिक परंपरा जपत गावकरी जत्रा यात्रांचा उत्सव साजरा करत असतात। मात्र आपण हा अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जुन्नर तालुक्यातली आणे गावात आलेलो आहे। ही यात्रा आमटी भाकरीची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। पंचकृषीतील गावातील नागरिक एकत्र हे जेवण या ठिकाणी करतात। 2 दिवसांचा हा उत्सव असतो। आपल्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष आहेत। मला सांगा काय वेगळेपण आहे या तुमच्या आमटी भाकरीचं? आमच्या आमटी भाकरीचं वेगळेपण असं, आमच्या गावचं ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी महाराज यांचा हा पुण्यतिथी उत्सव असतो। 136 वर्षापूर्वी म्हणजे 15 डिसेंबर 1887 ला स्वामींनी देहावसन झालं, त्यांची समाधी इथं आहे। तर त्यावेळेस पासून स्वामींनी अगोदरच इथं ग्रामस्थांसाठी आमटी भाकरीचा प्रसाद सुरू केला होता। आणि या प्रसादाचं वैशिष्ट्य असतं की याच्यामध्ये कांदा आणि लसूण नसतो। कांदा आणि लसूण विरहित असा हा मसाला आहे। आणि ती आमटी म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक स्वरूपाचा काढा म्हटलं तरी चालेल। तर आपण एक त्याची टेस्ट घेतली असेल तर हा दिवसेंदिवस आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहीत झाल्यामुळं मागच्या वर्षी या ठिकाणी 40 कड्यांचे नियोजन होतं, परंतु यावर्षी आम्ही आजच 38 कड्या झाल्यात आणि उद्या परत 10 कड्यांचं नियोजन आहे। म्हणजे जवळपास 55 ते 60 कड्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत। 65 कड्यांचं नियोजन होतंय, कारण मागच्या वर्षी 40च कड्या होत्या। लोकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे। त्याची 2 कारणे। आमटीचे प्रसाद घेतल्यानंतर भाविकांना जे समाधान लाभतं आणि इथं आल्यानंतर श्री रंगदास स्वामी महाराजांशी ज्यावेळेस ते आपला काहीतरी संकल्प बोलतात त्याचा त्याला प्रसादाशी भाविकांची नाळ जोडलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत। मला सांगा काय आमटी प्रसादातून वेगळेपण जाणवतं? पहिल्यांदा काय जाणवतं साधारण देवाचा प्रसाद? मी ते दुसरं वर्ष आली इथे खायला। काय वेगळं रोजच्या जेवणात आणि आत्ताच्या ह्याच्यात चव वेगळी काय लागते? वेगळी आमटीची चव घरी बनवतो तशी नाही लागत, वेगळी लागते। महाराष्ट्रात एकच नंबर आहे। महाराष्ट्रात एकच नंबर आमटी भाकरीचा महाप्रसाद आहे हा। इथे लाखोनी पब्लिक जमा होत असतं, लाखोनी, आणि याच्यासारखा आनंद कुठेही भेटणार नाही। मला सांगा की देवाचा हा प्रसाद आहे, मात्र लोक ज्या पद्धतीने आमटी पितात किंवा हे काय वेगळं आहे? वेगळंच म्हणजे मी तर ह्याच वर्षी आली, मी ठाण्याला असते, म्हणजे एक वेगळाच आनंद वाटतो। वेगळा आनंद आहे, प्रसाद आहे, मात्र या प्रसादाबरोबर नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत। त्यामुळं इथं येणारा प्रत्येक नागरिक या आमटी भाकरीच्या चवीचा आस्वाद घेतो। त्याचबरोबर धार्मिक परंपरेचं पालन करून या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय हा यात्रेमध्ये सहभागी होतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळे, जुन्नर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।